नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. जाणीजे यज्ञकर्म या मालिकेतल्या पहिल्या भागात मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. यज्ञ हा तसा म्हणायला गेला तर किचकट विषय आहे आणि त्याच्यात भाग वगैरे करून काय करणार आहोत आपण, असा प्रश्न मनात आला असेल. श्रोते हो, यज्ञ ही फार मजेशीर गोष्ट आहे. किचकट वाटत असेल पण फार मजेशीर गोष्ट आहे आणि जो तुम्ही ती जाणून घ्याल ना, तो मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा त्याच्याबद्दल प्रेम, आस्था, आत्मीयता, जिज्ञासा, कुतूहल असं निश्चित वाटायला लागेल. बहुआयामी आहे यज्ञ. त्यांनी आपल्या संस्कृतीवर, धर्मावर, समाजकारणावरती एक अमीट छाप उठवलेली आहे. भाषेला सुद्धा त्यांनी काही गोष्टी दिलेल्या आहेत. सहज बोलता बोलता आपण म्हणतो की कार्यक्रमाची सांगता झाली. सांगता शब्द यज्ञाच्या संसारात आलेला आहे. दीक्षा दिली, पैसे स्वाहा केले, आयुष्य होमून टाकलं, समिधा, हे सगळे शब्द यज्ञाच्या मांडवातून भाषेमध्ये येऊन घुसून भाषेचेच झालेले आहेत. अशा कितीतरी गोष्टी आपल्याला दाखवून देता येतील. यज्ञाच्या बाबतीत यज्ञ संस्था आणि यज्ञ संस्कृती असे दोन शब्द प्रयोग येतात. यज्ञ संस्था म्हणण्यामध्ये यज्ञ हा समाजाला स्थिरता देतो. मुळात तो स्वतः स्थिर आहे. बदल झालेत पण तरी सुद्धा तो स्थिर आहे, कारण त्याला स्वतःच्या तत्वज्ञानाचं अधिष्ठान आहे. त्याचं ध्येय फार मोठं आहे. त्यामुळे त्याच्याजवळ स्थैर्य पण आहे. शिवाय समाजाचं संधारण म्हणजे धरणं म्हणजे धर्म हा सुद्धा यज्ञाच्या आधाराने उभा राहिला आहे. यज्ञेन यज्ञम हे सगळ्यांना पाठच चालले. त्यात यज्ञाला तानी धर्मानी प्रथमानी असं म्हटलंय. हे प्रथम धर्म आहेत. म्हणजे प्रथम म्हणजे मूलभूत आणि प्रथम म्हणजे महत्वाचं. तर यागादिरेव धर्म हा अशी तर मीमांसकांनी व्याख्याच केली की धर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, यज्ञ. असो, त्या यज्ञामुळे समाजाचं संधारण होत होतं. म्हणजे काय, समाजामध्ये शिस्त राहत होती. समाज म्हणून टिकत होता. ती माणसांची गर्दी झाली नाही. समाजातल्या विविध घटकांची परस्परान्वयिता निर्माण होत होती आणि टिकत होती आणि वाढत होती. आध्यात्मिक उन्नयन होत होतं. पैसा, कष्ट, अन्न, ज्ञान या सगळ्यांचं वितरण होत होतं किंवा अभिसरण होत होतं. यातच समाजाचं संधारण असतं आणि ते यज्ञामुळे अचूक घडत होतं. आणि संस्कृतीमध्ये इतिहास असतो, समाजकारण असतं, विविध कला विद्या असतात, साहित्य असतं. या सगळ्यांमध्ये कुठे ना कुठेतरी यज्ञ आपल्याला आढळतो. इतिहासाच्या बाबतीत अनेक पुराभिलेखांमध्ये प्राचीन काळच्या मोठ्या मोठ्या राजांनी आपल्या राजसत्तेच्या सिद्धी आणि प्रसिद्धीसाठी यज्ञांचेच आधार घेतलेले आहेत. अनेक कला यज्ञाच्या मांडवात विकसित झाल्या. अनेक विद्या यज्ञातून निघाल्या. असो, तर यज्ञामध्ये ही एक संस्कृती सुद्धा आहे आणि ती संस्था सुद्धा आहे. आज यज्ञ, याग, होम, हवन, स्वाहाकार
असे वेगवेगळे शब्द वापरून जे कुठलं कर्म प्रचलित आहे त्या सगळ्यांना मी यज्ञ या नावाने संबोधते आहे, अंतर्भूत केली आहेत त्यामध्ये. त्याचं ढोबळ रूप असं आहे या सगळ्यांचं की एखाद्या देवतेला आवाहन करायचं, जी अभिष्ट आहे, इष्ट आहे किंवा जी ठरलेली आहे तिला आवाहन करायचं आणि तिला हवी असलेली आहुती, त्याला जुष्टम असा शब्द प्रयोग आहे. आवडता खाऊ म्हणतो ना मुलांचा, तसा जुष्टम, आवडती आहुती त्या देवतेला द्यायची, मंत्रपूर्वक द्यायची. आता देवता येणार कुठे आणि कशी? अग्नीमध्ये. अग्नीचं काम आहे की त्या देवतेला घेऊन यायचं, आहुती तिला द्यायची. अग्नीमध्ये टाकलेली आहुती दिसत नाही, कुठे गेली? देवता घेऊन गेले. आणि तिची कृपा प्रसाद जो काही असेल तो आपल्याला परत आणून द्यायचा. हे यज्ञाचं प्रारूप असतं. म्हणजे एक साचा, लहान किमान साचा आहे. मग त्याच्यामध्ये या घटकांमध्ये बदल वाढ असं कालानुसार होत गेलं आणि मग त्याचे अनेक प्रकार झाले. पण हे मात्र नक्की की अग्नीमध्ये देवतेला बोलावून त्या देवतेला आहुती द्यायची. त्यामुळे होळी कधी यज्ञ होत नाही, आपण जरी त्यात काही टाकत असलो तरी. दोन्ही यज्ञ नाही, शेकोटी तर नाहीच, नाही कोणतीही आग यज्ञ नाही. आणि ती जी आहुती द्यायची असते ती अशी मृगी मुद्रा करून, म्हणजे पोटाच्या चिमटीत धरून अलवारपणे त्या अग्नीच्या मुखामध्ये द्यायची. फेकायची नाही, टाकायची नाही, सोडायची नाही, व्हायची तर नाही. तर हे यज्ञाचं एक सामान्य स्वरूप किंवा ढोबळ स्वरूप आहे. जो जो मी यज्ञाविषयी माहिती गोळा करत गेले ना, तो माझ्या लक्षात आलं की फार अजब गोष्ट आहे हो यज्ञ ही. एकाच वेळेला त्या यज्ञानी दोन परस्पर विरोधी गोष्टी झेलल्यात. अत्यंतिक विरोध यज्ञाला, कल्पनाच करू शकणार नाही एवढा विरोध एकेकाळी. आजचं नाही मी बोलत आहे, त्याच्याच वेदांमध्ये झालेला दिसतो. अन्य अवैदिक परंपरांनी टीकेची झोड उठवली ही तर आणखीनच वेगळी गोष्ट. अत्यंतिक विरोध आणि त्याबरोबर अत्यंतिक श्रद्धा सुद्धा यज्ञांनी अनुभवली. यज्ञ जेवढा धार्मिकांच्या श्रद्धेचा किंवा विचारांचा विषय आहे, तेवढाच आता तो वैज्ञानिकांच्या कुतूहलाचा पण विषय व्हायला लागलाय. यज्ञामध्ये समाज एकत्र येतो, हे सगळं आपण पाहू आपण. पण तरी सुद्धा करणारा माणूस, त्याला अनेक नियम, हे सुद्धा यज्ञाच्याच बाबतीमध्ये घडतं. यज्ञामध्ये परिवर्तन होत गेली, कित्येक त्याची पुढची परिवर्तन आपण अचंबित आहो. हे यज्ञाचं, हो यज्ञाचंच आहे ते. इतकी परिवर्तन झाली पण तरी त्यांनी स्वतःचं रूप सोडलं नाही. त्याला इतिहास आहे, त्याला तत्वज्ञान आहे, त्याला अध्यात्म प्रवणता आहे. इतके वेगवेगळे आयाम आहेत. अजून एक मजेशीर गोष्ट, यज्ञ हा जसा करण्याचा विषय आहे तसा तो चिंतनाचा आणि उपासनेचा सुद्धा विषय झाला. आरण्यक वगैरे याच्यात आपण कुठे बदल झाला. यज्ञ ही जशी कृती आहे किंवा कर्म आहे तशी ती एक संकल्पना पण आहे. गीतेमध्ये दिसून येतं आपल्याला, आणि अन्य काही शब्दप्रयोगामध्ये पण दिसून येतं. म्हणजे कर्म पण आहे आणि संकल्पना पण आहे. इतक्या वेगवेगळ्या गोष्टी या यज्ञाशी अशा जोडल्या गेलेल्या आहेत. हे सगळं पाहून मी अचंबित झाले आणि मला असं वाटलं की अजून आपण यज्ञाला समजून घ्यावं. वैदिक संशोधन मंडळामध्ये यज्ञ उपकरणांचं एक संग्रहालय आहे. ते बघताना मोठी मजा यायची.
यज्ञाला मी जो जो समजून घेत गेले म्हणजे त्यांनी मला जवळ येऊ दिलं, हा त्याचा मोठेपणा. तो मला खूप मजा वाटायला लागली, आनंद वाटायला लागला. आणि मग प्रेम, कुतूहल, अभ्यास याच्या पलीकडे जाऊन आत्मीयता वाटायला लागली, अभिमान वाटायला लागला. आणि मग मात्र मला असं वाटायला लागलं की हे कोणाला तरी सांगू आपण, सांगावंसं वाटायला लागलं. खूप आनंद झाला ना, की काही वेळेला मुखरितता येते, बोलावंसं वाटतं, सांगत सुटावंसं वाटतं. तसं झालं माझं. मला अगदी कल्पना आहे, कालिदासांनी त्याच्या रघुवंशाच्या सुरुवातीला म्हटलंय, प्रांशुलभ्ये फले मोहाद उद्बाहुरिव वामनः. एवढ्या मोठ्या रघूंवरती, रघूंच्या वंशावर मी महाकाव्य लिहायला बसलोय खरा, पण काय ती माझी योग्यता. एखाद्या बुटक्या माणसाने उंच असलेल्या फांदीवरच्या फळासाठी उड्या मारत, हात उंच करून उड्या माराव्यात, तसं माझं हसं होईल या कवींच्या जगामध्ये, मला कल्पना आहे. माझ्याही बाबतीत मी तेच म्हणते की प्रांशुलभ्ये फले मोहात उद्बाहुरिव वामनः असं होईल. पण तरीही यज्ञावरच्या प्रेमापोटी मी असं म्हणतीये की वेडे वाकुडे गाई न परी तुझाचे म्हणते. असो, असा हा यज्ञ, त्याचे आपण वेगवेगळे आयाम बघूया, त्याच्यातल्या खुब्या बघूया, त्याचा इतिहास बघूया. आणि त्याने काहीतरी नेहमीचा प्रश्न काय दिलंय आपल्याला आज तेही बघूया. तो देण्यासाठीच आहे, त्याच्या अर्थातच दान हा शब्द आहे, हा अर्थ आहे. असो, विष्णू सहस्रनाम सगळ्यांच्या, बऱ्याच जणांच्या पाठात असतं. तिथून सुरुवात करू. विष्णू सहस्रनामामध्ये यज्ञावरची अनेक नावं विष्णूची नावं म्हणून आहे. व्यापकता यज्ञाची, वषट्कार, महामखः, धर्मयूपः, क्रतुः, सत्र, सोमपः, त्रिसाम, महाक्रतुः, महायज्वा, महायज्ञ, महाहविः, सवाहा म्हणजे सोमयज्ञ, हुतभूक यज्ञातल्या आहुतींचा भोग घेणारा, यज्ञो यज्ञपतिर्यज्वा, यज्ञांगो यज्ञवाहनः, यज्ञभृद, यज्ञकृत, यज्ञी, यज्ञभुग, यज्ञसाधनः, यज्ञान्तकृत, यज्ञगुह्यम, सामगायनः, असं आणखीन एक शेवटी. याखेरीज यज्ञाला लागणाऱ्या अनेक गोष्टींची पण नावं विष्णूची नावं आहेत. यज्ञीय वृक्षांची आहेत, अश्वत्थ वगैरे. तर एवढी यज्ञाची जबरदस्त मोहिनी व्यासांच्या सुद्धा मनावरती होती. तर आज या यज्ञाचं स्वरूप काय आहे? तर आज प्रचलित असलेलं यज्ञाचं स्वरूप म्हणजे दोन प्रकारे दिसेल. एक गणेश याग, शतचंडी, नवचंडी, धन्वंतरी याग, दत्त याग असे यज्ञ पुष्कळ ठिकाणी होतात, प्रसंगाने होतात. हे स्मार्त यज्ञ या गटातले यज्ञ आहेत. वास्तुशांत, विविध वयोवस्थांच्या शांती, विवाह, उपनयन किंवा संस्कारांमध्ये सुद्धा काही होम होतात. हे सगळे यज्ञांचे प्रकार हे आज आपल्याला अनेकदा अनेक ठिकाणी बघायला मिळतात. स्वाहाकार नावाची अनुष्ठानं असतात, तोही एक यज्ञच आहे. म्हणजे उदाहरणार्थ ऋग्वेद स्वाहाकार, ऋग्वेदाच्या ऋचांचा भाग, एक अंश उच्चारायचा आणि स्वाहा म्हणून आहुती द्यायची. कोणता कसा उच्चारायचा हे सगळं ठरलेलं असतं. हे मी खूप ढोबळ सांगितलं. हा पण यज्ञच. काही लोकांच्याकडे स्मार्त अग्निहोत्र असतो, ते वैश्वदेव करतात. मोठ्या परंपरेतून आलेले हे यज्ञ आहेत, हेही यज्ञच आहेत. हे स्मार्त गटातले यज्ञ आहेत. काही वेळेला पण कमी संख्येने अग्निष्टोम, महासोमयाग, षोडशी, उक्थ्य, आप्तोर्याम असेही यज्ञ चाललेले, झालेले, होत असलेले असे दिसतात. हे तुरळक आहे. त्यातल्या त्यात अग्निष्टोम अनेक प्रकारे अनेक वेळेला होतो, अनेक ठिकाणी होतो. आता भीमाशंकरला होणार आहे बरं का, मे महिन्यामध्ये, लक्ष ठेवा.
तर हे जे यज्ञ आहेत ना, हे श्रौत यज्ञ आहेत. राजसूय, अश्वमेध, वाजपेय ही नावं ऐकली असतील. ही नावं ही श्रौत गटातल्या यज्ञांची आहेत. आत्ता आपण काय पाहिलं, स्मार्त गटातले यज्ञ पाहिले आज चालू असलेले. दुसरे अगदी कमी प्रमाणात तुरळक होणारे, कुठेतरी क्वचित होणारे श्रौत गटातले यज्ञ पाहिले. त्याशिवाय आणखीन काही वेगळे म्हणू आपण या वेदाधारित अशा प्रकारचे यज्ञांचे काही प्रकार म्हणते मी, हेही आज प्रचलित आहेत, मोठ्या प्रमाणात प्रचलित आहेत. त्याचे फायदे लाभही लोक घेतात. उदाहरणार्थ विष्णोई पंथीय एक यज्ञ करीत असतात. जंभेश्वर भगवान 16व्या शतकात होऊन गेले. त्यांनी त्यांच्या अनुयायांसाठी जी काही जीवनशैलीची सूत्र सांगितली त्याच्यात एक यज्ञ सांगितला. सामूहिक यज्ञ आहे हा. मग इंटरनेटवर तुम्हाला बघायला मिळेल. अनेक जण जमतात, आहुती देतात, त्यात महिला सुद्धा असतात, मंत्रपूर्वक देतात. अनेक जण म्हणतात भाषा वेगळ्या भाषेचे संस्कार असतात, त्यामुळे कदाचित मंत्र कानाला ओळखता येणार नाहीत, पण बारकाईने ऐकलं तर ते येतील सुद्धा. तर मंत्रपूर्वक अग्नीमध्ये आहुती देणं हे जे यज्ञाचं प्रारूप असतं, हे तिथे भगवान जंभेश्वरांनी पकडलं आणि त्यांच्या सगळ्या अनुयायांच्या मध्ये ते प्रचलित केलं. समिधा आहे त्या आहुतीला कुठून आणल्या? बिश्नोई पंथीयांनी निसर्गाचं संरक्षण करण्याचा अलीकडच्या काळात फार मोठा प्रयत्न केला. त्यांच्या रक्तात येते. चिपको आंदोलन कुठून आलं? त्यांच्यामधूनच आलं. यज्ञ कसा होईल झाडांशिवाय आणि समिधांशिवाय? यज्ञाने त्यांना भाग पाडलं निसर्ग सांभाळायला. असो, महर्षी दयानंदांनी 19वं शतक यज्ञाचं पुनरुज्जीवन केलं. कठीण काळ होता तो वेदासाठी आणि यज्ञासाठी, विरोधीच काळ होता, कठीण. अशा याच्यात महर्षींनी वैदिक म्हणजे श्रौत यज्ञांचं पुनरुज्जीवन केलं, माणसं तयार केली. एवढंच नव्हे तर त्याचं एक छोटं प्रारूप सगळ्यांसाठी केलं. सगळे ज्या वेळेला करतील ना त्यावेळेला त्यांना त्याच्याबद्दल आस्था वाटायला लागेल आणि मग कोणीतरी मोठा अग्निष्टोम करतोय, चला बरं बघायला. लोक समाज बघायला आल्याशिवाय करणाऱ्याला उत्साह वाटणार नाही, आणि करणारा करतोय हे कळल्याशिवाय समाज तिथे जाणार नाही. पण समाजाला याची ओळख होणार कशी? म्हणून त्यांनी त्यांच्या अनुयायांसाठी त्यांच्या आपलं म्हणायचं आर्य समाजी लोक करतात ते आपण सुद्धा करू शकतो. फारच छान येते. एक प्रारूप तयार केलं, त्याला हवन म्हणतात, प्रचलित शब्द. मंत्रपूर्वक समिधा अग्नीमध्ये अर्पण करायच्या. त्याच्यानंतर गायत्री परिवार याचे पंडित श्रीराम शर्मा, गीता परिवार, त्यांनी गायत्री यज्ञ या नावाचं एक छोटं यज्ञाचं प्रारूप तयार केलं. त्यांनी मोठ्या यज्ञांचं सुद्धा पुनरुज्जीवन केलं बरं का. पण मोठ्या यज्ञांचं पुनरुज्जीवन शिकलेली तशाच प्रकारची माणसं ते मोठे यज्ञ करतील कुठेतरी, पण तुमच्या आमच्यासारखे किंवा कुठेतरी लांब खेडेगावात जाणारे यांना पहिल्यांदा यज्ञाच्या बद्दल मधाचं बोट लावणं आवश्यक होतं. काळच असा होता. ते या छोट्या छोट्या प्रकारच्या यज्ञाच्या प्रयोगांनी केलं. सगळ्यांच्यासाठी एक तो छोटा गायत्री यज्ञ, त्याचं एक प्रारूप त्यांनी डिझाईन केलं. तशाच प्रकारचे सिद्ध यज्ञ पुण्याजवळच्या वडगाव शेरीमध्ये सिद्ध स्वामी हरदास यांनी तर अजब केलेत. ते अगदी छोटंसं प्रारूप, देवतेचं नाव, तिला चतुर्थ्यंत आणि नमः आणि आहो हे मंत्र. स्वामीजी नाथपंथीय होते, लक्षात आलं असेल. साक्षात्कारातून त्यांना या गोष्टी उमगल्या आणि त्यांनी त्या लोकांसाठी केल्या. त्याच्यावर त्यांनी प्रयोगही केले वगैरे वगैरे. यज्ञशक्ती प्रकाश नावाची एक संस्था आहे, त्यांनीही असेच यज्ञाचे प्रयोग किंवा प्रारूप केलीत. आता यज्ञाचे हे छोटी प्रारूप सगळ्यांसाठी करणारे हे कोण होते?
हे मनीषी विद्वान ज्यांना यज्ञ माहिती होता, त्याच्या मुळासकट अंतर्बाह्य माहिती होता, त्यांनी लोकांच्या करता, ज्यांना लोकांच्या बद्दल करुणा होती, यज्ञाचं महत्व माहिती होतं आणि लोकांच्या बद्दल करुणा होती, अशाच लोकांनी यज्ञाचं स्वरूप न बदलता त्याचं तत्व, त्याचं गुह्य तसंच ठेवून, लोकांना डोळ्यापुढे ठेवून हे छोटे छोटे बदल केले. त्यांच्या मनात आलं म्हणून केले नाहीत. केलेले बदलही शास्त्राधारित आहेत. ते कुठंही बाहेरचे उपशास्त्र वगैरे असे काही नाही, ते वेदावर आधारितच आहे. पण सांगायचा मुद्दा असा की यज्ञ अशा वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्या अवतीभवती नांदताना आपल्याला दिसत असतो. त्याखेरीज संकल्पनात्मक यज्ञ तर आहेच. कुठे रक्तदान यज्ञ, कुठे कथा ज्ञान यज्ञ. यात काय आहे? सातत्य आहे आणि देणं आहे, रक्तदान यज्ञ वगैरे याच्यामध्ये. आता हे सगळे यज्ञ सारखे सगळीकडे चाललेले असतात का? उत्तर हो पण आहे आणि नाही पण आहे. हो का आहे? तर विवाह, वास्तुशांत किंवा वयोवस्थाच्या साठी वगैरे अशा शांती संस्कार गणपतीच्या दिवसात, नवरात्राच्या दिवसात हे होताना दिसत असतात सर्रास, म्हणून हो म्हणते. खेरीज अग्निहोत्र करणारे एक नाव, प्रसिद्ध नाव राहिलं बरं का त्याच्यामध्ये, अक्कलकोटचे गजानन महाराज, श्री गजानन महाराज, त्यांना श्री म्हणतात. श्रींनी सुद्धा श्रौत यज्ञाच्या पुनरुज्जीवनासाठी खरोखर जीवन होमलं, स्वतःच होम केला जीवनाचा. अनेक माणसं तयार केली. या एक संस्था आहे महेश्वरला, याच्यावरच प्रयोग करते. इंटरनेटवर ही सगळी माहिती तुम्हाला मिळेल. त्यांनी या अग्निहोत्राचा, छोट्या अग्निहोत्राचा प्रचार आणि प्रसार केला. अगदी छोटस एक पात्र कुठेही तुमच्या घरात इकडे तिकडे बसेल. 2 आहुती, सकाळी 2, संध्याकाळी 2, चिमटीत बसतील एवढे तांदूळ, अख्खे तांदूळ, तूप लावलेले, छोट्याशा गोवऱ्या, किती मावणार तेवढ्याशा भांड्यामध्ये, कापूर लावून किंवा फुलवातीने तो प्रदीप्त करायचा आणि त्यामध्ये सकाळ प्रातः होऊन संध्याकाळचा सायं अग्निहोत्र, त्या आहुत्या घालायच्या. सगळे खूप लाखो कोट्यवधी माणसं जगभर हे अग्निहोत्र करतात बरं का. तुम्हाला याची साध्यंत माहिती इंटरनेटवरती मिळेल. शिवाय त्यातच कसे प्रयोग व्हायला जागा असते बघा, हेही मी पाहिले. की ते छोटसच अग्निपात्र, अग्निकुंड, पिरॅमिड, उलटा पिरॅमिड कसा दिसेल त्याच्या आकाराचं, त्याच्यामध्ये अग्नी प्रदीप्त केल्यानंतर अथर्व शीर्षाची आवर्तन करून लाह्या, दुर्वा, मोदक यांची आहुती. छोटसच, एकटा माणूस. त्याचे एक प्रचारक होते, आता नाही येत ते. म्हटलं काय गडबड आहे? म्हणले गणेशाक करायचा. गणेशाक आणि मग एवढं शांत, किती मोठा असतो तामझाम त्याचा. नाही मी एकटाच करणार आहे. कसं करणार? असा करणार. तसेच ते नवचंडी पण करतात. म्हणजे एकटा एक माणूस हे तयार केलंय त्यांनी. असं करता येणं, खूप मोठं आयोजन करणं शक्य नसेल, पण करायची तर इच्छा असेल तर हे अशा पद्धतीने करता येतं. हे तिथं मी पाहिलंय म्हणून मी तुम्हाला हे सांगते. तर हे आज आपल्या अवतीभोवती असलेल्या यज्ञाचं स्वरूप आहे. आता आपण यज्ञाचा इतिहास बघण्यासाठी, इतिहास बघण्याच्या शिस्तीनुसार त्याच्या पहिल्या ज्ञात टप्प्यापासून पुढे येऊ. पहिला ज्ञात टप्पा म्हणजे अर्थातच वेदांनी सांगितलेले श्रौत यज्ञ. वेद म्हणजे श्रुती, आणि श्रुतींनी ज्यांचं वर्णन केलंय, असे असे करा म्हणून सांगितलंय, ते सगळे श्रौत यज्ञ. हेरच या श्रुतींवर आधारित श्रौत सूत्र आहेत, या नावाचे ग्रंथ आहेत. ते जास्त पद्धतशीरपणे त्या यज्ञाची मांडणी करतात. कशानंतर कोणतं कर्म अशा पद्धतीने. खेरीज त्यावर आधारित काही प्रयोग ग्रंथ आहेत. या सगळ्यांमध्ये जे यज्ञाचं चित्र दिसतं
ते श्रौत यज्ञ या प्रकारच्या यज्ञांचा आहे. या यज्ञांचा गट वेगळा आहे, एक तर ते श्रुतींनी सांगितलेले आहे. त्याखेरीज त्यांचं स्वरूपच वेगळं आहे. त्यांच्यातल्या त्यांच्यात दोन गट आहेत. एक आहे तो हवीर यज्ञ हा गट आहे, त्याच्यामध्ये 7 प्रकार आहेत. या यज्ञामध्ये पुरोडाळ, सातू, भात, तूप अशा पदार्थांची आहुती दिली जाते, म्हणून यांना हवीर यज्ञ म्हणतात. हे 7 प्रकारचे आहेत: अग्न्याधान, अग्निहोत्र, दर्श पौर्णमास, चातुर्मास्य, आग्रयण, निरूढ वशुबंध आणि सौत्रामणी. दुसरा गट आहे सोमयज्ञ या प्रकारचा, म्हणजे सोमयाग म्हणतात. यात सोमरसाची आहुती असते, पण ती आहुती एका विशिष्ट दिवशी असते. त्या दिवसाला सुत्याह असं नाव आहे. हे सोमयज्ञ 7 प्रकारचे आहेत: अग्निष्टोम, अत्यग्निष्टोम, उक्थ्य, षोडशी, अतिरात्र, आप्तोर्याम आणि वाजपेय. हे यज्ञ पार पडायला कमी जास्त दिवस लागतात. त्यातले सुत्याह पण त्याप्रमाणे असतात. या 2 गटांसाठी हविस संस्था आणि सोमसंस्था असे शब्द रूढ आहेत. तिसरा यज्ञांचा गट आहे, त्याला गृह्य प्रकारच्या यज्ञांचा गट असं म्हणतात, पण यज्ञांचा आहे म्हणून आपण तो उल्लेखून घेऊया. पाकसंस्था असा शब्द आहे त्याला. शिजलेलं अन्न, त्याच्यामध्ये याची आहुती असते. गृहस्थ एकटा एका अग्निकुंडावर ते यज्ञ करू शकतो. औपासन होम, वैश्वदेव, पार्वण, अष्टका, मासिक श्राद्ध, श्रवणा आणि शूलगव हे याचे प्रकार आहेत. धर्मसूत्रांमध्ये, प्रयोग ग्रंथात, गृह्य सूत्रांमध्ये याचा उल्लेख आहे. सोमयज्ञाचं अजून एक वर्गीकरण प्रसिद्ध आहे: अहीन, एकाह, अहीन आणि सत्र. एकाह प्रकारचे यज्ञ म्हणजे ज्या सोमयज्ञामध्ये एकच दिवस सुत्याह असतो, म्हणजे सोमाची आहुती, सोमरसाची आहुती एकच दिवस असते. अहीन प्रकारचे यज्ञ म्हणजे त्याच्यामध्ये सोमरसाची आहुती 2 ते 12 दिवस असते. आणि सत्र प्रकारचे यज्ञ म्हणजे त्याच्यामध्ये सोमरसाची आहुती 12 पेक्षा जास्त दिवस असते, त्याला म्हणायचं सत्र प्रकारचे यज्ञ. गवामयन नावाचं एक सत्र 25 वर्षापूर्वी पार पडलं होतं. ते सोमयाजी नाना काळे यांनी केलं होतं. तर आणि परभणीला पण ते झालं होतं गवामयन सत्र. सेलुकर महाराज सोमयाजी यांनी ते केलं होतं. तर या सत्रांची एक गंमत असते, त्याच्यामध्ये ना सर्वे यजमानाः सर्वे सत्रिणाः सर्वे यजमानाः, जेवढे यज्ञ करायला आलेले असतात ना ते सगळेच यजमान असतात. यजमान म्हणजे लक्षात घ्यायचं, ज्याच्याकडे अग्नी ठेवलेले असतात, अग्निहोत्र असतं, त्याला म्हणायचं यजमान. आयोजक पैसा पुरवतो, नियोजन करतो, बोलावतो, तो यजमान हा अर्थ या ठिकाणी नाही, बाजूला ठेवायचा तो अर्थ थोडा वेळ. तर सर्वे सत्रिणाः सर्वे यजमानाः अशी एक म्हण सत्र प्रकारांमध्ये असते. तरी काही कृत्य गृहपतीला करावी लागतात, हा भाग वेगळा. आता श्रौत यज्ञ करणारा कोण, तर अग्निहोत्री. त्यांनी विवाहानंतर पत्नीसह अग्न्याधान करायचं, म्हणजे अग्निशाळा घरामध्ये बांधून काढायची. 3 प्रकारचे अग्नी त्यामध्ये असतात, किंवा 3 प्रकारचे अग्निकुंड असतात. गार्हपत्य अग्नीचं कुंड गोल असतं, त्याच्यामधल्या अग्नीलाही गार्हपत्य म्हणतात. दक्षिणाग्नीचं कुंड त्याच्या उजव्या हाताला असतं यजमानाच्या, ते अर्धचंद्राकृती असतं, त्यात पितरांना आहुती दिली जाते. आणि त्याच्या समोरच्या बाजूला एक चौरस आकाराचं आहवनीय नावाच्या अग्नीचं कुंड असतं. या आहवनीय अग्नीमध्ये बोलावून आणलेल्या पृथ्वीजांच्याकडून आहुती दिल्या जातात पाचारण केलेल्या देवतांना. तर अशी ही त्याची यज्ञशाळा असते. आणि आहवनीय आणि गार्हपत्य अग्नीच्या मधली जी जागा असते, तिथे कंस उलटे ठेवल्यावर कसे दिसतील तशा प्रकारची जागा असते, तिला वेदी असं म्हणतात. काही म्हणजे ऋग्वेदी अग्निहोत्र्यांच्या बाबतीमध्ये गार्हपत्य आणि वेदी यांच्यामध्ये एक गोल असतो, त्याला अंतराळ म्हणतात.
यजुर्वेदी म्हणजे कात्यायन सूत्रानुसार जे अग्न्याधान करतात त्यांच्याकडे सभ्य आणि अवसथ्य नावाचे 2 अग्नी असतात. शिवाय तर अशी ज्या त्या अग्निहोत्र्याची अग्निशाळा असते. या अग्निशाळेमध्ये किंवा अग्निहोत्र विहार हा पण त्याला शब्द आहे. घरात, पडवीत असा तो असं पण छताखाली. दररोज सूर्योदय सूर्यास्ताला पत्नीसह तो तिथे छोटा होम करतो. त्याला म्हणतात अग्निहोत्र होम. आणि हा कुंडामधला अग्नी अरणींचं मंथन करून काढला जातो. श्रौत यज्ञासाठी विविध प्रकारची उपकरणं किंवा पात्र लागतात. आता बघा, सूर्योदय सूर्यास्ताला तो जो होम करतो त्याच्यासाठी 2-3 पात्र लागत असतात. पण पुढचे जे मोठे मोठे यज्ञ आहेत त्यांच्यासाठी अनेक पात्र लागतात. आता आपण इथून काही पात्रांची थोडक्यात माहिती घेऊ. ही अग्निहोत्र आवणी आहे. अग्निहोत्रासाठी पुरोडाश किंवा काही दूध आणायचं घ्यायचं तर ते या प्रकारच्या पळीमध्ये घेतलं जातं. हिचा जो पुढचा चोचीचा भाग आहे, पन्हाळीचा भाग आहे, तो हंसमुखी, हंसाच्या ओठासारखा किंवा चोचीसारखा आहे म्हणून तिला हंसमुखी असं म्हटलंय. अभ्री, जमिनीला खणून रेघा मारायच्या त्याच्यासाठी हे लाकडाचं उपकरण आहे. इडापात्र अशी अनेक 2-3 प्रकारची इडापात्र आहेत. हे चौकोनी आहे. याच्यामध्ये पुरोडाशाची आहुती दिल्यानंतर जो पुरोडाश बाजूला ठेवला जातो तो वेगवेगळ्या ऋत्विजांना देण्यासाठी हे पात्र वापरलं जातं. पाणी आणण्याचं पात्र हे आपण पळ्याच आहे. ही पहा, उपभृत नावाची पळी आहे. ही बौधायनांनी सांगितलेल्या पद्धतीची डिझाईनची केलेली आहे. आणि ही जी उपभृत नावाची दुसरी पळी आहे ती आपस्तंभ ऋषींनी सांगितलेल्या पद्धतीने केलेली आहे. म्हणजे त्या ऋषींचे जे लोक आहेत ते या पद्धतीच्या आपल्या पद्धतीच्या पळ्या वापरतात. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. उपभृत हे त्यांचंच चित्र आहे. ही जुहू नावाची पळी आहे. ही आहुती दिली जाते. हे प्रतिकात्मक आहे. उखळ आणि मुसळ. हा हवीरदान शकट याच्यामध्ये हवीर द्रव्य ठेवून तो यज्ञ मांडवामध्ये आणलं जातं. हातात घेऊन आणले इकडे तिकडे सांडतंय असं नाही चालत. ते प्राशित्र हरण ब्रह्म्यासाठी जेव्हा ब्रह्मा नावाचा पुरोहित त्याच्यासाठी जेव्हा काही द्यायची वेळ येते म्हणजे इडा, ती इडा या प्राशित्रामध्ये ठेवून देतात. उपवेश, मेक्षण, करंब पात्र, अरणी मंथा. हे बघा, अरणी म्हणजे ज्याच्यामधून घुसळण करून अग्नी काढला जातो ते. त्या अरणी म्हणजे एक मोठं लाकूड असतं. त्या लाकडाला खाच असते. त्या खाचेमध्ये हा भाग बसवला जातो. याला म्हणायचं उत्तरारणी. आणि तो लाकडाचा ठोकळा असतो खाच असलेला, त्याला म्हणायचं आधारारणी. या उत्तरारणीला आधार यावा म्हणून हा दांडू आहे वरचा. त्याला दोरी गुंडाळलेली. ती दोरी हातात घेऊन घुसळलं जातं. त्याचा व्हिडिओ बघा तुम्ही. आणि याला दाब देता यावा म्हणून हे लाटण्यासारख्या आकाराचं इथे खिळ्यावरती ठेवून तो या दोन्ही हाताने यजमान दोन्ही हाताने या बाजूने दाब देतो. आणि मग घुसळण सुरू झाली की हे खाचेत घुसळलं की त्याच्यामधनं अग्नी येतो. ही आधारारणी. या खाचेमध्ये ते जे छोटं उत्तरारणी दाखवली होती ती तो घालतो. कोळीच्या पळ्या ठेवायचं स्फ्य. हे जे स्फ्य आहे ना, हे हातात घेऊन अग्निध्र नावाचा पुरोहित तो काही सूचना देतो. त्या हातात घेऊन या सूचना तो देतो. आणखी नाही काही उपयोग आहे. तो आपण पातेल्यातनं काढायचं असेल तर चमचा वापरतो ना, तसं पातळ केलेलं तूप काढून जुहू नावाच्या पळीमध्ये घ्यायचं असेल तर या सुरव्या यांचा वापर होतो. हे शम्या, खुंटीसारखा जो खडाला जे चाकाला लावतो ना खुंटी, त्याच्यासारखा विधान ढेकळं फोडण्यासाठी झाडासारखा कपालाने याच्यावरती तो पुरोडाश भाजला जातो. त्यांची वेगवेगळे आकार केले जातात. हे वाटण्यासोबत असं वाटण्यासाठी असे अनेक कलश लागतात पाणी ठेवायला.
कुंभ उखा नावाचं एक पात्र आहे, हे वेगळंच आहे. एकावर एक 3 ठेवल्यानंतर सुगडं ठेवल्यावर कसं दिसेल तसं हे दिसतं बघा. आणि त्याच्या बाजूने हे वरच्या बाजूने हे 3 भाग बाहेर आलेले त्यांना स्तन म्हणतात. या उखेला त्रिस्तनी उखा असंच नाव आहे. जेव्हा अग्निहोत्री त्याच्या घरी अग्निहोत्र विहार करतो तेव्हा तो 3 प्रकारच्या अग्निकुंडांच्या मध्ये जमिनीमध्ये काही भाग घालतो. त्याच्यामध्ये वानस्पत्य संभार आणि पार्थिव संभार असं म्हणतात त्या भागांना. वानस्पत्य संभार म्हणजे वनस्पतींच्या काड्या म्हणा, काष्ठ म्हणा. तर ती अश्वत्थ, उंबर, पळस, शमी, विकंकत या झाडाची काष्ठ आणि वीज पडून अर्धमुर्ध खाक झालेलं जे झाड असतं त्याचं काष्ठ, एवढी काष्ठ जमिनीत तो घालतो आणि मग ते पुढे अग्निकुंड बांधायला घेतात. तसंच पार्थिव संभार म्हणजे पार्थिव म्हणजे पृथ्वीवरच्या 60 ठिकाणच्या माती म्हणा अशा लागतात. त्याच्यामध्ये सिकता म्हणजे वाळू, खारट माती, उंदराने उकरलेली माती, वल्मिक वपा हे वारुळ आहे. या वारुळाच्या आतमध्ये एक चिकट माती असते, कडक माती असते, कडक चिकट, ती माती लागते. दलदलीच्या जागेतली माती लागते, वराहाने उकरलेली माती लागते आणि सोनं लागतं. हे सगळं खाली घालून तो ते अग्निहोत्री अग्नीचे आयतन बांधतो. ही चिती म्हणतात त्याला. शेण पाहिजे तिथे. सोमयाग करायचा असेल तर तो अशा प्रकारचे ओटे बांधतो. सोमयज्ञासाठी अग्निहोत्र विहारच चालत नाही, त्याला नव्याने बाहेरच्या मोठ्या अंगणामध्ये अग्निहोत्र विहार परत स्थापन करावा लागतो. त्या अग्निहोत्राच्या विहाराच्या पुढच्या आहवनाच्या पुढच्या मोठ्या जागेमध्ये सोमयज्ञासाठीच एक प्रागवंश नावाचा मांडव घालायचा. त्या मांडवामध्ये एक सदो मंडप नावाचा मांडव असतो. तिथे बसतात अग्नी सोमयज्ञासाठी आलेले ऋत्विज आपल्या आपल्या जागेवर. तिथून पुढे हविलदान ठेवण्याचे 2 मांडव असतात. त्याच्या पुढचा जो मोकळा भाग असतो तो त्याला महावेदी असं म्हणतात. त्या महावेदीवर उत्तरवेदी नावाचे ओटे बांधतात. त्यांचे आकार वेगवेगळे असतात आणि ते आकार कामनेनुसार असतात. हा शेन पक्षाच्या आकाराचा ओटा दाखवलेला आहे इथे. हा प्रौग नावाचा, चिती म्हणजे विटा एकत्र गोळा करून बांधून काढलेले आकार, 5 थर असतात त्यांचे. हा त्रिकोण आपल्या शत्रूचा नाश व्हावा म्हणून या प्रौग नावाच्या ओट्यावरती अग्नी ठेवून तो अग्नी सोमयाग करतो. रथचक्राचा आकार आहे. हे अग्निहोत्र विहाराचं चित्र आहे. हा या ठिकाणी हा गार्हपत्य अग्नी, इथे तो यजमान बसतो, तो आणि त्याची पत्नी. ही पूर्व दिशा आहे त्यांच्या लेखी बरं का. आणि ह्या आहवनीय अग्नी हा बवणीच्या मधली जागा ही, आणि हा दक्षिणाग्नी अर्धचंद्राकृती, यात पितरांना आहुती असते. हा त्याचा गृहपतीचा अग्नी. आणि हे अंतराळ काही वेळेला गोल असतात, काही वेळेला हे असे भाग असतात. याच्या प्रत्येक भागाचा काही ना काहीतरी ठेवण्यासाठी वगैरे उपयोग असतो. हे सारांशी म्हणजे सोमरस आणि पाणी ठेवले त्या कलशांमध्ये आणि ते घेऊन जातात शकट. मगाशीच म्हणलं की जे हविर्द्रव्य न्यायचं असतं ते हातात घेतलं, आणलं, पडलं, सांडलं, गळालं असलं काही चालत नाही. सगळं बंदच त्या शकटामध्ये घेऊन आणायचं. सूत लागतं, श्रवण लागतं, द्रोण कलश याच्यामध्ये तो सोम गाळायचा असतो. सोम गाळायचं हे गाळण आहे. स्थाली आहे, दवित्र म्हणजे वारा, कृष्ण विशाळ. तो यजमान सोमयाजी 6 दिवस तर नक्कीच सोमयागाजवळ बसतो. आणि यजमानाची गंमत अशी असते, एकदा तो सोमयज्ञ सुरू झाला ना की तो यज्ञ मंडप सोडून जात नाही कुठे, अगदीच आवश्यक देहधर्मासाठी उठतो. बाकी तो तिथेच अग्नीच्या सोबत बसलेला असतो, रात्री सुद्धा, आणि झोपत नाही. जरा वाट टेकत असेल पण बसलेला असतो तो, कारण अग्नी त्याचा सखा आहे, त्यांनी बोलावून आणलंय. इतकी सुंदर भावना आहे याच्यामधली. बरं, त्या इतका वेळ बसतो अग्नीजवळ. सोमयाग वसंत ऋतूत असतात, उन्हाळा
दीक्षा घेतल्यानंतर अंगाला तूप चोपडायचं असतं, अवभृताच्या वेळेला स्नान करायचं, म्हणजे घाम आला, खास सुटली तर याने घासवायचं. वाटेल तसं करा करा, नखानी वगैरे काजवायचं नाही. आणि हे जसं दीक्षा घेतं तसं हे कृष्ण विषाण त्यांच्या उपरण्याला बांधलं जातं आणि त्याच्या सकटच तो वावरतो. औदुंबराचं काष्ठ आहे आणि प्रेंख नावाचा या महाव्रत नावाच्या विधीमध्ये याच्यामध्ये होता बसतो आणि निष्कैवल्य शस्त्राचा पाठ केला जातो. याच्यात झोका घेत 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 आता असं वाटेल झोक्यात काय बसून पाठ घेतो, पण गंमत अशी आहे हे रात्री करायचंय कर्म. हं, आता सगळेजण गेलेत निघून आपापली कामं करून, हा एकटा इथे बसलाय आणि म्हणतोय मंत्र. मंत्र मांडण्यात चूक झालेली चालतच नाही. मागं जाऊन उलट म्हणायचं नसतं. ते काय डिलीट आणि अंडू ही सोयच नाही, रेक्टिफिकेशन नाही, अचूकच म्हणायचं. आता याचं चुकलं तर कोण दुसरा बसवावा आणि त्याला डुलकी आली तर त्यापेक्षा यालाच जाग ठेवायचं. म्हणून ही युक्ती केली. यांनी एक पाय दुमडायचा आणि एक पाय खाली सोडायचा, फार तर पाय बदलता येतील, आणि झोका घ्यायचा. झोक्याची गंमत अशी असते की झोका गती घेतो आणि देतो. हा एका लयीमध्ये मंत्र म्हणतोय. निष्कैवल्य शस्त्र म्हणजे मंत्रांचा समूह ऋग्वेदातल्या लयीमध्ये मंत्र म्हणतोय. समजा त्याला किंचित पेंग सुद्धा म्हणायला नाही पाहिजे. असं झालं तर त्याचा वेग कमी होईल. त्याचा वेग कमी झाला म्हणण्याचा आणि त्यामुळे पायाचा म्हणजे झोक्याचा, की झोक्याचा वेग कमी होईल. झोका लय घेतो आणि देतो असं पाहिलंय आपण. झोक्याची लय कमी झाली की तो आपली लय देईल त्याला, की झाला हा जागा. म्हणजे जागा म्हणजे झोप लांबच, पण जरा कुठे शिथिलता येत होती तर या झोक्यांनी आपलं काम केलं आणि त्याला परत तरतरीत ठेवून हे याच्या त्या प्रेंखात बसून तो करतो. हे गरम पात्र असतं, ते उचलायचं असेल तर हे दोन बाजूच्या ह्या बेचक्यात धरायचं दोघांनी दोन बाजूने, आणि मग त्याची ते घर्म नावाचं पात्र आहे किंवा महावीर नावाचं पात्र आहे ते असं उचलून द्यायचं. महावीर हे ते पात्र हे पकडायला ते वापरतात. हे असं पकडलं जातं. यावरती ते पात्र ठेवायचं आणि मग ती आहुती द्यायची. हे असं हे रवहीण याच्यावरती पुरोडास भाजला जातो. हे ऋतुग्रह ग्रह म्हणजे वेगवेगळ्या देवतांना जेव्हा सोमाची आहुती दिली जाते त्यावेळेला त्यांचा सोमरस त्यांच्या नावाने ठेवलेला ग्रह म्हणजे कप म्हणा, भांडी म्हणा, त्याच्यात आणि प्रत्येक देवतेच्या नावाचा ग्रह वेगळ्या आकाराचा आहे. ऋतूंच्या दोन्ही बाजूला तोंड असलेले, कारण ऋतू दोन्हीकडनं जोडलेले असतात ना. हे ग्रह अश्विनांना इंद्रवायूला इंद्रवायू मैत्रावरून. आता हे चमस आहेत. हे हातात घेऊन चमसाध्वर्यू सोमरसाची आहुती सोमयागात देत असतात. अनेक अध्वर्यू आहेत, अनेक चमसाध्वर्यू आहेत चमस धरून आहुती देणारे. हे प्रत्येकाचे समजणार कसे तर पहा, यांच्या मुठी वेगळ्या आहेत बघा. हा उद्गात्रू नावाच्या ऋत्विजांनी धरायचा चमस हे पहा. हा ब्रह्म्याचा चमस, याची मूठ पहा. हा अच्छा वाकाचा चमस आहे. म्हणजे माझा कोणी घेतला, तुझा मी घेतला, काही कामच नाही. वसोरधार आहे. सोमासाठी जी वनस्पती आणली जाते ती वनस्पती यावर ठेवतात. राजा संधी म्हणतात तिला, आणि तिला रोज, कारण सोमरस दुसऱ्याच दिवशी आणायचा असतो आणि प्रत्यक्ष आहुतीचा दिवस पुढे असतो. तो ताजा टवटवी रस राहिला पाहिजे, कारण रस काढायचा आहे. मग आप्यायन विधी म्हणजे पाणी, आपल्या भाषेत पाणी ठेवून सगळीकडे टवटवीत ठेवणं शिंपडून, तर तो आप्यायन विधी मंत्रपूर्वक ऋत्विज इथं करतात. हे असे अनेक पात्र आहेत. ही थोडक्यामध्ये काही आपण पाहिली. याच्यावरनं लक्षात येईल की सोमयज्ञ ही किती खूप लागणारी अशी गोष्ट आहे. सोमयज्ञामध्ये पुरोहित पण अनेक लागतात. त्याच्यामध्ये ऋत्विज म्हणा आपण, हे ऋत्विज जे असतात ते 4 वेदांचे 4 जण लागतात, 4 गटांचे लागतात. होतृगण,
यांचं काम मंत्र म्हणणं. याच्यामध्ये 4 जण आहेत. होता हा मुख्य, मैत्रावरून अच्छा वाकणे ग्रावस्थ हे त्याचे सहाय्यक. अध्वर्यू हा मुख्य यज्ञ कर्म करणारा आहे. त्याचे सहाय्यक आहेत ते प्रतिप्रस्थाता, नेष्टा आणि उन्नेता. उद्गातृ हा साम म्हणण्याचं काम यज्ञामध्ये करतो. त्याचे सहाय्यक प्रस्तोता, प्रतिहार्ता आणि सुब्रह्मण्य. आणि सर्व यज्ञ प्रयोगावर बारकाईने देखरेख ठेवणारा ब्रह्मा नावाचा पुरोहित असतो. तो त्याचे जे सहाय्यक आहेत ते ब्राह्मणाच्छंसी, अवनिद्र आणि पोता हे असतात. आता सोमयज्ञासाठी हे सगळे तर लागतातच, पण त्याखेरीज चमसाध्वर्यू लागतात, सदस्य लागतात, परिकर्मे लागतात, उपगाते लागतात, उपवक्ता लागतो, यजमान पत्नी तर आहेतच. असे अनेक जण त्या यज्ञाच्या मांडवामध्ये एकत्र येऊन साखळी पद्धतीने अशी कामं करीत असतात. उत्साहाने आणि चैतन्याने मारलेलं आणि वाढलेलं वातावरण त्यामध्ये असतं. असा हा सोमयाग सगळ्या यज्ञ संस्थेमधला महत्वाचा असलेला यज्ञ. सोमयाग महत्वाचा किंवा प्रसिद्ध, ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी लागतात म्हणून महत्वाचा म्हणायचा. अन्यथा सर्व यज्ञांना श्रौत यज्ञामध्ये सारख्याच प्रकारचं महत्व आहे. कमी जास्त दिवस लागतात एवढाच काय तो भाग. आता आपण या श्रौत यज्ञाची प्रक्रिया काय असते ते थोडक्यामध्ये बघू.